जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 9 राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ ज्ञानी आणि उदासीन समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19 हे शिकवण नाम आणि त्यामध्ये असलेला समास 9 आहे राजकारण निरूपण नाम. या समासामध्ये समर्थ आपल्याला राजकारण हा शब्द फक्त राज्य चालवणे किंवा सत्ता मिळवणे या अर्थाने वापरून देत नाहीत, तर इथे राजकारण म्हणजे जीवनाचं व्यवस्थापन आहे, मनाचं व्यवस्थापन म्हणजे राजकारण, नेतृत्व कला म्हणजे राजकारण आणि परमार्थ साधण्यासाठी आवश्यक असलेला विवेकयुक्त व्यवहार ज्ञान म्हणजे राजकारणाचा प्रकार होय. या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की केवळ भक्ती पुरेशी नाही, तर भक्ती बरोबर आपल्याला बुद्धी, विवेक, संयम, नियोजन आणि लोकव्यवहार यांची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे, हेच समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. ज्याला स्वतःचे मन, लोक आणि परिस्थिती यांचं राजकारण समजलं ना, तोच खरा परमार्थी. आजच्या काळातलं राजकारण समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थ सांगतात की ज्ञानी माणूस सतत सतत निरीक्षण करतो. जो राजकारणी असतो ना, कसा असतो तो? फक्त निरीक्षण करत असतो. निरीक्षणाशिवाय ज्ञान मिळत नाही हे त्याला माहित असतं, म्हणून ते हे करत असतो. बघा, त्याच्याकडे कृत्रिमपणा नसतो, दिखावा नसतो, तो खरा राजकारणी. बरोबर का? त्याच्यानंतर तो काय करतो? अतिपरिचय टाळतो, मर्यादेमध्ये राहतो. अतिपरिचय अवज्ञा घडे हे त्याला कळतं, म्हणून तो मर्यादेमध्ये राहतो. आणि जिथे मर्यादा राहत नाही तिथे आदर कमी होतो हे ज्याला कळतं, तो खरा राजकारणी. आळस म्हणजे आध्यात्मिक मृत्यू हे राजकारण ज्याला कळालं, तो खरा परमार्थी. आळसे आळस केला, आळशी मनुष्य आहे, तो संसारातही हरलेला आहे, उपासनेमध्येही हरलेला आहे, साधनेमध्येही हरलेला आहे. त्याला काय कळालं राजकारण? काहीच नाही कळालं. बघा, सतत सेवा करणारा, उदंड उपासनेची कामे. समर्थ म्हणतात की रिकाम बसूच नका, उदंड. उदंड कसा पाहिजे? उपासना पाहिजे. उपासना म्हणजे नामस्मरण, सेवा, अभ्यास, स्वाध्याय, समाजकारण, ते राजकारण. बरोबर का? मूर्खाला लगेच दाखवून देऊ नये. गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. कोणी जर चुकत असेल तर त्याचा सार्वजनिक अपमान कधीही करू नये, त्याला हळूहळू सुधरवावं, हे राजकारण. समर्थांना अभिप्रेत आहे. सर्वांवरती विश्वास ठेवूच नाही. जो दुसऱ्यावरती विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. समर्थ सांगतात की स्वतःच्या कामामध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे, आंधळा विश्वास ठेवू नये. आपल्या व्यवसायामध्ये, भागीदारीमध्ये पूर्ण दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं तर फसवणूक 100% होणार आहे आणि तोटाच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तो खरा राजकारणी जो सर्वांवरती विश्वास ठेवत नाही. नेतृत्व म्हणजे सर्व कामं स्वतः करणं नाही, तर काही कामं दुसऱ्यांकडून करून घ्यायची. विश्वास तर ठेवायचा नाही सर्वांवरती, पण मुख्य सूत्र मात्र स्वतःच्या हाती ठेवायचे. खरा नेता लोकांना दिशा देतो, लोकांकडून काम करून घेतो. श्रीकृष्ण हेच सर्वात उत्तम उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाने महाभारतामध्ये स्वतः शस्त्र उचललंच नाही, पण संपूर्ण युद्धाचं नेतृत्व मात्र त्यांनीच केलेलं आहे. दुर्जनांशी सुद्धा विवेकाने वागायचं. समर्थ सांगतात की वाईट माणसं असणारच आहेत या समाजामध्ये, त्यांना ओळखता आलं पाहिजे. परंतु आपल्याला त्यांच्यासारखं बनून चालणार नाही, है ना? आपल्याला त्यांच्यासारखं दुष्ट नाही व्हायचं. त्यांच्यासाठी सुद्धा विवेकानेच आपल्याला काय करायचं आहे? वागायचं आहे. योग्य व्यक्ती समोर योग्य व्यक्ती उभा करणं म्हणजे राजकारण. धटासी धट समर्थांनी या समासामध्ये सांगितलं. ही सुडाची शिकवण शिकवलेली नाहीये, ही व्यवस्थापनाची कला आहे. की योग्य व्यक्ती समोर योग्य व्यक्तीच उभा करणं. प्रसिद्धीपेक्षा परिणाम मोठा असतो, हे ज्याला कळतं तो खरा राजकारणी. न कळता करी कार्य, जो कुठलंही कळूच देत नाही त्याचं कार्य काय चाललंय, कुठल्या त्याच्या कामाचा कार्याचा गाजावाजा न करता जो कार्य करतो तो खरा राजकारणी. तो प्रसिद्धी नाही घेत, परिणाम दाखवतो आणि तो टिकतो. बर का, आत्ताच्या ह्या युगामध्ये तो टिकतो. समर्थांना या समासामध्ये राजकारण म्हणजे मनाचं व्यवस्थापन दाखवलं, लोकव्यवहार दाखवला, विवेक दाखवला, नेतृत्व दाखवलं, संयम दाखवला, योग्य निर्णय, योग्य व्यक्ती, योग्य ठिकाणी त्याला नियुक्त करणं, त्याच्याकडून ते कार्य करून घेणे, हे सगळं राजकारण आहे. अहंकाराशिवाय केलेलं कर्म म्हणजे राजकारण आहे. भोळेपणा
नको, विवेकयुक्त करून हेच खरं राजकारणाचं परमार्थाचं धोरण असलं पाहिजे. बघा ना, आधुनिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याचा स्वभाव समजून कुटुंब त्याचं नेतृत्व करणं म्हणजे राजकारण. कार्यालयामध्ये योग्य जबाबदारी योग्य व्यक्तीला सोपवणं हे राजकारण. समाजकार्यामध्ये सेवा करणं पण त्या सेवेमध्ये सूक्ष्म नियोजन ठेवणं हे राजकारण आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये भक्तीबरोबर अखंड विवेक जागृत ठेवणं हे राजकारण आहे. नेतृत्वामध्ये लोकांना जोडून ठेवणं पण निर्णय मात्र स्वतःच्या विवेकानं घेणं हे राजकारण आहे. भक्तीला विवेकाची, सेवेला नियोजनाची, नेतृत्वाला नम्रतेची आणि परमार्थाला व्यवहार ज्ञानाची जोड मिळाली की जीवन यशस्वी होतं. तो खरा परमार्थी, तो खरा राजकारणी. धुरंधर समर्थांनी सांगितलं बघा, भगवान श्रीकृष्ण कसे होते हो. भगवान श्रीकृष्णांचा जर विचार आपण केला, त्यांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांना केवळ बासरी वाजवणारा गोपाल कृष्ण, प्रेमाचा देव किंवा भगवद्गीतेचा उपदेशक म्हणून एवढंच पाहू नये. संपूर्ण श्रीकृष्णाच्या जीवनाकडे आपण सूक्ष्मतेनं पाहिलं तर आपल्याला समजून येईल की अत्यंत कुशल असे राजनीती तज्ज्ञ श्रीकृष्ण होते. मुत्सद्दी होते, रणनीतिकार होते. समाज धर्माचे रक्षण करणारे नेतृत्व करते म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते. मात्र आपण काय केलं, भगवान श्रीकृष्णाच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आपण कधी समजूनच घेतलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं की ते स्वार्थासाठी नव्हे, त्यांनी जे केलं ते स्वार्थासाठी केलं नाही. ते राजकारण केलं त्यांनी, पण स्वार्थासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी राजकारण केलं होतं. श्रीकृष्णांसाठी राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा डाव नव्हता, सत्तेचा खेळ नव्हता. आजच्या भाषेत बोलायचं तर राजकारण म्हणजे सत्ता, पद, प्रतिष्ठा, निवडणूक, पक्ष, विरोधक, अधिकार असं नव्हतं. ते आत्ता आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीने प्रश्न वेगळा होता की सत्ता जी आहे ना, जी सत्ता आहे, पद आहेत, हे कोणाच्या हातात आहे यापेक्षा सत्तेचा उपयोग कशासाठी केला जातो हे जास्त महत्वाचं होतं. कंसाकडेही सत्ता होती पण त्या सत्तेचा उपयोग त्याने अत्याचार करण्यासाठी केला होता. पांडवांकडे राज्याची इच्छा होती पण त्यांचा संघर्ष केवळ सिंहासनासाठी नव्हता, तर पांडवांचा संघर्ष हा न्याय आणि अधिकारासाठीच होता. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की सत्ता स्वतः चांगली किंवा वाईट नसते हो. सत्ता कधीच चांगली किंवा वाईट नसते, तर सत्तेमागचा हेतू त्या सत्तेला पवित्र किंवा अपवित्र बनवत असतो. श्रीकृष्णांनी स्वतः सिंहासन कधी स्वीकारलंच नाही. अत्यंत गहन आध्यात्मिक प्रश्न आहे. का स्वीकारलं नाही? श्रीकृष्णाकडे सामर्थ्य नव्हतं? होतं ना, पण त्यांना राजसत्ता मिळवणं कधी आवश्यक वाटलं नाही, है ना. त्यांनी स्वतःला सत्तेच्या केंद्रस्थानी कधी ठेवलं नाही. सामर्थ्य होतं पण हे सगळं त्यांनी केलं नाही. महाभारतामध्ये त्यांनी अर्जुनाला सांगितलं, मी शस्त्र उचलणार नाही. एका बाजूला नारायणी सेना, एका बाजूला मी आहे, बोल तुला कोण पाहिजे. अर्जुन चटकन बोलला, तुम्ही पाहिजे. एकटा श्रीकृष्ण घेतला त्यांनी. अर्जुनाने सेना निवडली नाही, अर्जुनाने निवडला श्रीकृष्ण. ही घटना आध्यात्मिक राजकारणाचा खूप मोठा धडा देते. ज्याला स्वतःची सत्ता सिद्ध करायची असते तो सैन्य जमा करतो, तो दुर्योधन. आणि ज्याला धर्म प्रस्थापित करायचा असतो तो योग्य व्यक्ती विवेक जागृत ठेवून श्रीकृष्णालाच निवडतो, तो अर्जुन. श्रीकृष्ण राजापेक्षा राजकारणाचा मार्गदर्शक होता. श्रीकृष्ण स्वतः राजा होण्यापेक्षा राजांना योग्य मार्ग दाखवणारा होता. युधिष्ठिराला कोणी मार्ग दाखवला? योग्य मार्ग राजाच होता ना. कर्णाला सुद्धा मार्ग दाखवला त्यांनी, मार्गदर्शन केलेलं आहे. विदुर होता, पांडव होता, अर्जुन होता, युधिष्ठिर होता. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यांना वेगवेगळा मार्ग स्वतः भगवंत श्रीकृष्णांनी दाखवला. यातून एक मोठा आध्यात्मिक सिद्धांत आपल्या समोर येतो की सद्गुरू तुमच्यासाठी निर्णय घेत नाहीत, तर सद्गुरू तुमचा विवेक जागृत करून तुम्हाला मार्गदर्शन करतात, जे भगवान श्रीकृष्णांनी केलं. भगवद्गीतेच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला आदेश देत नाहीत की तू हेच कर, तू तेच कर. श्रीकृष्ण सांगतात, अगदी शेवटापर्यंत सांगतात की सर्व विचार करून तुला जे योग्य वाटेल तेच कर. हे राजकारण आहे आणि हीच खरी आध्यात्मिक नेतृत्व पद्धती. आणि समर्थही तेच करतात आपल्यासोबत. समर्थ सांगतात की हे मंगलाचरण आहे,
जयाचा भावार्थ जैसा तयास लाभतेस. कसा भावार्थ ठेवलायस, तुला जसा योग्य वाटेल तसा ठेव आणि श्रवणाला बस. श्रीकृष्ण आणि धर्म श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इथं धर्म आलाय. धर्म धर्म म्हणजे एखादा पंथ किंवा संप्रदाय नव्हे. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे समाज व्यवस्था, धर्म म्हणजे दुर्बलांचं रक्षण, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे समतोल. जेव्हा अधर्माची शक्ती वाढते तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. म्हणून श्रीकृष्ण राजकारण म्हणजे अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्मयुक्त व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी जे केलं जातं ते राजकारण असतं. श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. श्रीकृष्णांची रणनीती आणि नैतिकता. महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अनेक वेळा अत्यंत सूक्ष्म रणनीती वापरली. भीष्म असतील, द्रोण असतील, कर्ण असेल, दुर्योधन असेल, यांच्याशी संबंधित प्रसंगामध्ये श्रीकृष्णांनी भूमिका सरळ सोप्या नियमांच्या पलीकडे जाऊन घेतली. ते राजकारण होतं. यातून एक असा मोठा कठीण आणि जटिल असा प्रश्न निर्माण होतो की धर्मासाठी नियम मोडता येतात का? याचं उत्तर फार सूक्ष्म आहे. श्रीकृष्ण स्वार्थासाठी नियम मोडतच नव्हते. श्रीकृष्णांनी स्वार्थासाठी कुठलाही नियम मोडला नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की मी नियम का मोडत आहे? स्वार्थासाठी की व्यापक धर्म रक्षणासाठी? श्रीकृष्णांनी स्वार्थासाठी नियम मोडला नाही, नियम मोडले धर्माच्या रक्षणासाठी. हीच गोष्ट सामान्य माणसासाठी धोकादायक ही आहे, कारण स्वतःच्या स्वार्थाला धर्म असं नाव देणं फार सोपं आहे. पुन्हा श्रवण करा. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या रणनीतीचे अनुकरण करण्यापूर्वी श्रीकृष्णांच्या अंतःकरणातील निस्वार्थ भाव आपण समजून घेतला पाहिजे. राजकारण त्यांनी केलं, समजून घेतलं पाहिजे. श्रीकृष्णांचे राजकारण आणि निष्काम कर्मयोग होतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक मूलभूत श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा माते संगत स्वकर्मणी. राजकारणामध्ये हा सिद्धांत अत्यंत कठीण आहे. आता तर तो लागूच होत नाही, कारण राजकारणामध्ये सामान्यतः अपेक्षा असतात. पद मिळालं पाहिजे, पदातून सत्ता, सत्तेतून प्रसिद्धी, पैसा मिळाला पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? निवडणूक लढवायची, पैसा लागतो बक्कळ. पण श्रीकृष्ण म्हणतात कर्तव्य करा, पण परिणामाच्या अहंकारामध्ये अडकू नका. याचा अर्थ निष्क्रिय राहा असं होत नाही. पूर्ण सामर्थ्यानं कर्म करायचंय, पण कर्माच्या फळाची है ना स्वतःची ओळख करू नये आपण. बघा, दुर्योधन आणि श्रीकृष्ण दोन प्रकारचे नेतृत्व आहेत, विरुद्ध आहे, विरुद्ध. दुर्योधनाला काय हवं होतं? सत्ता. श्रीकृष्णांना काय हवं होतं? धर्म. दुर्योधनाच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू होता माझं माझं माझं, हे पण मला पाहिजे, त्याचं पण मला पाहिजे, पांडवाचं पण मला पाहिजे, कर्णाचं पण मला पाहिजे, सगळ्याच मला पाहिजे, वरबडू खायचंय. दुर्योधनाला त्याच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू तो होता. श्रीकृष्णांच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू होता धर्म. बरोबर आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून दोन प्रकारची राजकीय मानसिकता आपल्याला दिसून येते. अहंकारी राजकारण जे दुर्योधनाने केलं, मी सत्तेत राहिलो पाहिजे, मग मी कुठल्याही पार्टीत घुसेन, किती पण काय पण करीन, पण मला सत्ता पाहिजे, मला अमुक अमुक मंत्रीपद पाहिजे, असं ते अहंकारी राजकारण नव्हतं. धर्माधिष्ठित नेतृत्व म्हणजे श्रीकृष्ण व्यवस्था योग्य मार्गावरती राहिली पाहिजे असं राजकारण श्रीकृष्णांनी केलं. भगवान श्रीकृष्णांचा सर्वात मोठा राजकीय धडा जर काय असेल तर तो आहे साम दाम दंड भेद. श्रीकृष्णांनी प्रथम संवादाचा मार्ग स्वीकारला. 5 गावं दे, 5 पोरं आहेत, 5 पांडव आहेत, 5 गावं पाहिजेत, बाकी सगळं तुला ठेवू. पांडवांसाठी शांती दूत म्हणून हस्तिनापुरामध्ये जाण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी केला. तेव्हा संवादाची भूमिका होती की नाही? 5च गावं पाहिजे होती पांडवांना. याचा अर्थ असा आहे की धर्मयुद्धाची इच्छा ठेवण्यापेक्षा धर्म संवादाची शेवटपर्यंत संधी शोधणं हे अधिक श्रेष्ठ आहे, श्रीकृष्णांना माहिती होतं. पण जेव्हा अन्यायाने सर्व मार्ग बंद होतात ना, तेव्हा मात्र ते युद्ध अपरिहार्य होतं. यातून आपल्याला जीवनाचा फार सुंदर असा सिद्धांत मिळालाय मंडळी. उत्तमाचं श्रवण करा. पहिला मार्ग श्रीकृष्णांनी निवडला संवादाचा मार्ग. हे
येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, आणि तिथं गुरु शिष्यांचा संवाद दाखवला. पहिला मार्ग हा संवादाचा मार्ग आहे. हो, बोलू, बसू, थांबा, काही गडबड करताय, थोडीशी चर्चा करू. दुसरा मार्ग समन्वय, समतोल साधू. आणि तिसरा मग आता काय, ऐकत नाही तुम्ही, योग्य प्रतिकार करावा लागेल बाबा तुमचा आता, है ना. हा सुंदर सिद्धांत श्रीकृष्णांनी आपल्याला घालून दिला. आपण पाहिलं का? बघा, श्रीकृष्ण आणि आजचं राजकारण. हा श्रीकृष्णांचा विचार करताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत, की मी राजकारणामध्ये सत्य शोधतोय, की मी माझ्याच पक्षाचं समर्थन करत बसलोय. आणि कितवा पक्ष आहे तुझा? जेव्हा राजकारणात आला तेव्हा तुझा कुठला पक्ष होता? आज कुठला पक्ष आहे? किती वेळा पक्ष बदललेस? मला नेतृत्व हवं आहे, की मी माझ्या मतांचं प्रतिनिधित्व करताय? कसं करतोय? विरोधकांचा द्वेष करतो, की मी माझ्या विचारांशी असहमत आहे? विचारले पाहिजे ते प्रश्न. कशासाठी चाललंय? सत्ता समाजासाठी आहे, की समाज सत्ता मिळवण्यासाठी? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आजच्या राजकारण्यांनी. आणि सर्वात महत्वाचं, जर माझ्या हातामध्ये सत्ता आली, राजकारणातून जर सत्ता मिळाली, तर माझ्यामध्ये अहंकार वाढेल की माझ्यातला सेवाभाव वाढेल? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. याचं उत्तर आपली राजकीय आणि आध्यात्मिक पात्रता ठरवतं. आपली राजकीय पात्रता आहे का? आध्यात्मिक पात्रता आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण स्वतःला दिली पाहिजेत. श्रीकृष्णांचा राजकारणाचा बघा ना, एक साधारण श्रीकृष्णांनी आपल्याला काय शिकवलं? सत्ता मिळवणं हे नेतृत्व मिळवणं नाही. सत्ता मिळवणं म्हणजे नेतृत्व नाहीये. सत्तेचा योग्य उपयोग करणं म्हणजे नेतृत्व आहे. विरोधकांचा नाश करणं म्हणजे विजय नाही. आपल्याला वाटतंय विरोधक बी आमच्याच पार्टीत घेतलाय, आता विरोधकच नाही. हा, तसं नसते. अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणं म्हणजे विजय आहे. राजकारण म्हणजे केवळ आणि केवळ सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि निवडणूक इथपर्यंत सीमित नाही. राजकारण म्हणजे समाजाच्या जीवनाला दिशा देण्याची जबाबदारी आहे. ते राजकारण आहे. आणि सर्वात महत्वाचं, ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे ना, त्याच्याकडे सत्ता जरी आली तर तो सत्तेचा दास होतो, सत्तेचा गुलाम होतो. आणि ज्याच्या मनामध्ये आत्मबोध आहे, त्याच्याकडे सत्ता आली तर सत्ता समाजासाठी सेवा बनते. म्हणून श्रीकृष्णांचं राजकारण हे सत्तेचं राजकारण कधीच नव्हतं. धर्म, विवेक, रणनीती आणि लोकांचं कल्याण यांचं राजकारण श्रीकृष्णांनी केलं. आणि कदाचित म्हणूनच श्रीकृष्ण स्वतः राजा होण्यापेक्षा अर्जुनाचा सारथी होणं पसंत करतात. तुझा रथ मी चालवतो बाबा. याच्यातच त्यांच्या राजकारणाचं आणि आध्यात्मिक असं अंतिम रहस्य दडलेलं आहे. ते रहस्य असं आहे की सत्ता हातात असण्यापेक्षा विवेकाच्या हातात सत्ता असणं अधिक महत्वाचं आहे. विवेक पाहिजे हो. बघा, पहिली ओळी काय सांगितली? ज्ञानी आणि उदास समुदायाचा अभ्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं एकांत. वेळोवेळी एकांतामध्ये जाऊन आत्मचिंतन, साधना आणि ईश्वर स्मरण, नामस्मरण, उपासना आपण केली पाहिजे. किती करतो आपण? समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं. काय सांगितलं? खरा ज्ञानी माणूस सुंदर समतोल राखून जगत असतो, लोकांमध्ये राहतो आणि समाजकार्य करतो, आणि एकांतामध्ये राहून आत्मकार्य करतो. पुन्हा श्रवण करा. खरा ज्ञानी माणूस दोन गोष्टींचा अत्यंत सुंदर असा समन्वय राखतो, समतोल राखतो, लोकांमध्ये राहतो तरी समाजकार्य करतो, आणि एकांतामध्ये जाऊन आत्मकार्य करतो, आत्मचिंतन करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो. जर फक्त आपण समाजातच राहिलो तर मन बहिर्मुख होईल, आणि जर एकांतातच राहिलो तर समाजसेवा कशी घडेल? म्हणून संतुलन पाहिजे. समर्थ म्हणतात लोकांत सेवा आणि एकांतामध्ये उपासना. बरोबर आहे का? या उभीमध्ये आपल्याला 4 महान गुण कळाले. ज्ञान म्हणजे विवेक. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नव्हे. ज्ञान म्हणजे योग्य अयोग्य ओळखणं, परिस्थिती समजून घेणं, व्यक्ती समजून घेणं, समोरच्याच्या मनाचं निरीक्षण करणं आणि प्रत्येक कृती मागील सत्य समजून घेणं म्हणजे काय? ज्ञान आहे हो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केवळ युद्धच शिकवलं नाही, तर युद्धासोबत कर्म, धर्म, आत्मज्ञान, आणि हेच खरं ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं निमित्त करून संबंध मानव जातीला दिलेलं आहे. उदासीनता दाखवली हो पहिल्या चोफीमध्ये. ते उदासीन होणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही, अलिप्त होणं. उदासीन म्हणजे दुःखी नाही, उदास झालं, उदास झालं.
मेसेजला रिप्लाय केला नाही, उदास झाला. कॉल उचलला नाही, उदास झाला. तिकडे गेल्यावर ह्यानं गुंगारा हाणला, उदास झाला. ते नव्ह, उदास होणं म्हणजे अलिप्त होणं. कमळाच्या पानासारखं जगता आलं पाहिजे. ह्या जगात राहायचंय, कमळाच्या पानासारखं या जगामध्ये राहायचंय, पण मनाला चिटकू द्यायचं नाही. तो चिखल, ते पाणी, कमळ पाण्यात असतं, पण त्याच पानाला ते पाणी कधी चिटकत नाही. ते चिखलामध्ये असतं, पण ते चिखल कधी त्या कमळाला चिटकायला जात नाही, ती घेतच नाही चिटकून. तसाच हा साधक संसारामध्ये राहतो, पण संसार त्याच्या मनावरती कधी राज्य करत नाही. समर्थांना एकांत आवडत होता, पण त्यांनी समाज कधी सोडला नाही, समुदायाचा अभ्यास. समर्थांनी स्वतः मठ स्थापन केली, मारुतीची मंदिर, हनुमानाची मंदिर उभा केली, युवकांना घडवलं, बलोपासना शिकवली, सूर्यनमस्कार करून घेतले. याचा अर्थ खरी साधना म्हणजे स्वतःपुरती मर्यादित नसून समाजाला उन्नत करते ती खरी साधना, उपासना, जी समर्थांनी केली. एकांत सेवा. समर्थ म्हणतात लोकांमध्ये काम करावं, पण रोज थोडा वेळ तरी एकांतामध्ये स्वतःसाठी वेळ द्यावा आणि त्या ठिकाणी उपासना करावी, नामस्मरण करावं. एकांतामध्ये आत्म्याचा आवाज ऐकू येतो मंडळी. एकांतामध्ये आपला आतला आवाज आपल्याशी बोलतो, ते ऐकत असतो. आपण लोकांचाच ऐकतोय, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एवढा गुंता झालाय. हे सगळं झालंय कशा कारणामुळे? बहिर्मुख झालो ना. अरे अंतर्मुख व्हायला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं एकांत सेवा. एकांत म्हणजे नामस्मरण, आत्मपरीक्षण, आत्मबोध, आत्मचिंतन, सद्गुरूंचं नामस्मरण. उपासना म्हणजे एकांत दाखवलं बघा. दाखवलं की नाही? आजच्या काळामध्ये आज अनेक लोक आहेत सोशल मीडियावरती प्रसिद्धी शोधतात. मी कसा फेमस होईन, मग फेमस होण्यासाठी मी काय पण करीन, पण फेमसच होईन. सतत व्यस्त असते, सतत व्यस्त, लय टेन्शन. म्हणजे आपल्याला टाइमच नाही म्हणते, टाइमच नाही. तू फोन करीत जाऊ नको म्हणते, येळ नाही आपल्याकडे. पण स्वतःसाठी नुसता बाहेर हिंडतोय, स्वतःसाठी एकही क्षण नाहीये. तो आतला आवाज ऐकण्यासाठी त्याच्याकडे एकच क्षण नाहीये. शांततेचा एकही क्षण त्याच्याकडे नाहीये. नुसता बाहेर लोकांमध्येच चर्चा करतोय, लोकांमध्येच काहीतरी कुरवड्या करतोय, लोकांमध्ये कार्य करतोय. पण जो मनाने परमेश्वराशी जोडलेला आहे तो खरा परमार्थी. ज्ञानाने विवेक मिळवावा, अलिप्तपणाने मन शुद्ध ठेवावं, समाज सेवेनं जीवन सार्थ करावं आणि एकांत साधनेनं परमेश्वराशी असलेलं नातं दृढ करावं, वृद्धिंगत करावं. खरा साधक तोच आहे जो ज्ञानाने विवेकी आहे, मनाने अलिप्त आहे आणि समाजासाठी समर्पित आहे आणि अंतर्मनाने सदैव परमेश्वराशी एकरूप आहे. तो खरा साधक, तो खरा परमार्थी. जेथे तजवीजा कळती, अखंड चळना निगती, प्राणी मात्राची स्थिती गती कळू येते. सांगितलं समर्थांनी. तजवीज केली, युक्ती केली, नियोजन केलं, कार्यपद्धती, व्यवस्थापन कौशल्य, सगळी तजवीज आहे, तजवीज. अखंड चळना केली, चाळणी लावली, चाळणी. परीक्षण केलं, निरीक्षण केलं, विवेकपूर्वक पारख केली, चाळणी लावून. प्राणी मात्रांची स्थिती, प्रत्येक व्यक्तीची वर्तमान मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक अवस्था म्हणजे प्राणी मात्राची स्थिती दाखवली. आणि गती, त्या व्यक्तीचा पुढील प्रवास, स्वभावाची दिशा आणि भवितव्य दाखवलं. या उभीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की जो साधक सतत जागरूक राहतो, विवेकाने प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतो आणि योग्य नियोजन करतो, त्याला लोकांचे बाह्य वर्तनच नव्हे तर त्याच्या अंतःकरणातील प्रवृत्ती सुद्धा समजू लागतात. तिचा चाळणा दाखवलं. चाळणा म्हणजे दुसऱ्याचे दोष शोधणे नाही तर विवेकपूर्वक पारख करणं म्हणजे चाळणा दाखवली है ना. जसा सोनार सोनं तपासून घेतो की नाही, अस्सल आहे का, बाबांना कशी आहे का, तसा साधक काय करतो, स्वतःच्या मनाची, आपल्या विचारांची, आपल्या कृतीची आणि आवश्यक तेव्हा इतरांच्या स्वभावाची सुद्धा तो पारख करत असतो. ज्याच्याकडे विवेकाची दृष्टी असते त्याला लोकांचे शब्द नव्हे तर त्यांच्या मनातील भाव सुद्धा समजू लागतात. लोक काय बोलतात हे महत्वाचं नाही, ती लोक का बोलतात हे समजणं अधिक महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय बघा, महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे कुठलाही असं गोड बोलून काही निर्णय घेतला नाही. गोड बोलून त्यांनी त्या दुर्योधनाचा अहंकार, स्वार्थ आणि भविष्यातील परिणाम ओळखला होता. याचा स्वभावच असा आहे, अहंकारी, तो स्वार्थी आहे आणि भविष्यामध्ये युद्ध अटळ आहे.
हे त्यांनी ओळखलं होतं. त्याला काही गोडगोड बोलून त्याचा कुठला निर्णय त्यांनी मॅनिप्युलेट केला नाही. म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी घेतला. याला समर्थ म्हणतात स्थिती आणि गती जाणणे. कळालं? बघा पुढं, गुरु आणि शिष्य. गुरूंकडे अनेक शिष्य असतात, सर्वजण एकसारखे दिसतात, पण सद्गुरूंना माहित असते सगळीजण बैठकीला बसलेली असते, 100, 500, 1000 सद्गुरूंकडे आलेली असते. म्हणजे आम्ही साधक आहे, आम्ही दास आहे, है ना. सगळेजण सारखे दिसत असते, नंबर असते, ती टिळा लावलेला असतो, पण सद्गुरू ओळखतात कोण आलंय, कोण आलंय, है ना. सद्गुरूंना सगळं माहित असतंय कशासाठी आलंय. ही ओळख बाह्य डोळ्यांनी नाही तर विवेकाच्या डोळ्यांनी होते. ती ओळख स्वतःच्या मनाची चालणी. समर्थांचा हेतू फक्त उपदेश. हा जो उपदेश आहे ना, इतरांसाठी नाही आहे. सर्वात आधी आपण आपल्या मनाचा तपास केला पाहिजे. मनाचा स्वतःला विचारलं पाहिजे, बैठकीला येतोय एवढी वर्ष, अजूनही माझ्यामध्ये रागराग आहे, चिडचिड आहे, अहंकार आहे, कर्तेपणा आहे. कधी जर आला ना भाग श्रीसेवेचा, जात नाही, घरी बसते, मोबाईल बंद करते, उपासना थोडी थोडीच करते, कधी कधी जमलं तर स्किप करते उपासना, युट्यूबची जाहिरात स्किप केल्यासारखे स्किप करते. आणि मग काय करते, माझे निर्णय स्वार्थातून आहेत का विवेकातून, हा प्रश्नच विचारत नाही. मी बैठकीला कशासाठी येतोय हा प्रश्नच विचारत नाही. हीच अंतर्मुख चाळणी समर्थांनी दाखवली. आज एखादा व्यवस्थापक आहे ना, मॅनेजमेंट आहे, तो मुलाखतीमध्ये उमेदवाराचं फक्त निरीक्षण करत नाही, तर तो मॅनेजर काय करतो, त्याचा प्रामाणिकपणाही बघतो. स्किल तर पाहिजे बाबा, कला कौशल्य पाहिजे, त्यासाठी आवश्यक आहे त्या जॉबसाठी, पण प्रामाणिकपणाची जोड पाहिजे, जबाबदारी, रिस्पॉन्सिबल आहे का ते बघितलं जातं, संवाद कौशल्य त्याच्याकडे बघितलं जातं, आणि तो पूर्ण टीम मध्ये काम करू शकतो का हेही पाहिलं जातं. त्यामुळे तो त्या व्यक्तीची स्थिती म्हणजे सध्याची गुणवत्ता आणि गती म्हणजे भविष्यातली क्षमता, हे दोन्ही ओळखतो आणि त्याला सिलेक्ट करतो. हाय बाबा चांगलं आहे पोरगा, घेऊन टाकू. साधकांनी आपला विवेक अशाच पद्धतीने विकसित केला पाहिजे. साधना करताना सतत निरीक्षण केलं पाहिजे, माझं मन ईश्वराकडे जाते का विषय वाचण्याकडे जातंय. उपासनेला बसलं ना की नको नको ते विषय येतात बरं का. आजही माझी भक्ती ही प्रेमातून आहे की भक्ती दिखाव्यासाठी आहे. बैठकीला चाललोय, उपासना करतोय, पण हे कशातून आहे, खरंच माझी भक्ती आहे की आपलं 4 लोक करते ते, 4 लोक जाते ते. पुढची जरा निवडणूक लावायची आहे, बैठकीला जरा बरीच मंडळी असते ती, म्हणून राजकारण करतोयस तू. हे निरीक्षण आपण केलं पाहिजे. माझी सेवा निस्वार्थ आहे की अहंकार वाढवण्यासाठी, याची सुद्धा आपण पारख केली पाहिजे आणि स्वतःच करे पहावे आपणास आपण, है ना. विवेकाशिवाय साधना अपूर्ण आहे. निरीक्षणाशिवाय योग्य निर्णय होत नाहीत. निरीक्षण पाहिजे. स्वतःची पारख करणारा दुसऱ्यांनाही योग्यरित्या समजू शकतो. त्याने आधी स्वतःला समजले म्हणून तो दुसऱ्याला समजू शकतो. लोकांचे शब्द नव्हे तर त्यांच्या अंतःकरणातील प्रेरणा ओळखण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. सतत विवेकपूर्ण निरीक्षण, आत्मपरीक्षण आणि योग्य नियोजन यामुळे साधकाला स्वतःचे मन, इतरांचे स्वभाव आणि जीवनाची योग्य दिशा समजू लागते. हाच खऱ्या आध्यात्मिक नेतृत्वाचा पाया आहे. बघा पुढची ओवी, जरी हा चलनाची करीना तरी काहीच उमजेना, हिसेब झाडीचा पाहिना दिवाळखोर. तिसरीच ओवी आहे, उत्तम श्रवण आहे. चालना म्हणजे विवेकपूर्वक निरीक्षण, परीक्षण, परीक्षा, आत्मपरीक्षण म्हणजे चालना दाखवली. उमजेना, काही समजना, हिशेब झाडा, हिशोब तपासणे, आत्मपरीक्षण करणे आणि जीवनाचा लोकात झोका पाडणे. ठेवलं पाहिजे हो डॉक्युमेंटेशन जीवनाचं. व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये लय असते, लिखापडी लय करतो, पण जीवनाच नाही करत, मग दिवाळखोर होतो. ज्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही तो आध्यात्मिक दृष्ट्या पुण्य, विवेक आणि आत्मसंपत्ती गमावणारच असतो. समर्थांनी सांगितलं, जो मनुष्य स्वतःचे निरीक्षण करत नाही, स्वतःच्या विचारांचा आणि कृतींचा हिशोब ठेवत नाही, लेखाजोखा ठेवत नाही, त्याला स्वतःच्या जीवनातील चुका कधीच समजत नाही. जसा व्यापारी रोज हिशोब ठेवतो, लिखापडी करतो, तसंच साधकाने रोज आपल्या मनाचा हिशोब तपासलाच पाहिजे. जर हा हिशोब केलाच नाही तर बाहेरून माणूस यशस्वी दिसतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या मात्र तो रिकामा कसा असतो,
संपलेला असतो तो. लेखाजोखा नसतो ना. जो स्वतःची परीक्षा करत नाही, रोजच्या रोज परीक्षा घेत नाही, तो स्वतःचाच सर्वात मोठा फसवणूक करणारा गुन्हेगार असतो. बघा, दुसऱ्याच्या चुका शोधणं सोपं आहे, परंतु स्वतःच्या मनामधला अहंकार मत्सर, लय चिडचिड करतोय ते पुढचं बाबा, त्याच्याशी आपण काय डोकं लावत नाही. आणि तुझं काय रे बाबा, तू बी करतोयस की. स्वतःच्या मनामधल्या चुका आपण नाही बघत. अहंकार, मत्सर, राग, लोभ, वासना, अपेक्षा आहेत की तुझ्याकडे पण आहेत. याची तपासणी करणार कधी? दुसऱ्याची केलीस. हिशोब झाडा. समर्थ पैशांच्या हिशोबाबद्दल बोलत नाहीत. तो हिशोब ठेवायचा मनाचा, कर्माचा. रोज स्वतःला विचारलं पाहिजे, आज मी किती वेळा नामस्मरण केलं. भगवंता, 24,600 वेळा मी श्वास घेतो 24 तासामध्ये, हे ना. मी किती वेळा तुला आठवलं. आज मी दिवसभरात कुणाला दुखावलं का? माझ्या बोलण्यामध्ये अहंकार होता की नम्रता होती? माझी सेवा निस्वार्थ होती की स्वार्थी होती? माझा राग आला होता, पण थोडाच वेळ आला होता. मग किती वेळ आला होता? किती वेळ टिकला? या सगळ्याचा आध्यात्मिक लेखाजोखा आपल्याकडे असला पाहिजे. व्यापारी वर्षभर हिशोब पाहत नाही, अजिबात बघत नाही. वर्षभर काय चाललंय, कुठून आलंय, किती गेलंय, काय गेलंय, काहीच नाही. आणि मग वर्षाच्या शेवटी कळतं दुकान तोट्यात आहे, इकावं लागतंय, तेव्हा उशीर झालेला असतो. तसंच साधकाचं आयुष्यभर आत्मपरीक्षणच करत नाही आणि शेवटच्या क्षणी त्याला कळतं, हा लगा आपलं लईच कसं तरी निसकटलंय सगळं. पश्चात्तापच हातात उरला. आता काय शेवटच्या क्षणी कळलं बाबा. जर आपण करत नसेल तो लेखाजोखा, तर आजपासून सुरू करावं. बघा, आध्यात्मिक जीवनामध्ये आजच्या काळामध्ये आपण मोबाईलची स्क्रीनचा टाइम पाहतो. आज मी दिवसभर 3.5 तास मोबाईल पाहिला. ते स्क्रीन टाइम किती असतं ते आहे मोबाईलमध्ये असतं. आपण बँकेचं खातं तपासतो, किती आले, किती गेले, व्याज आलं का, एफडी आली का, मॅच्युअर झाली का, है ना. व्यवसायाचा नफा तोटा आपण मोजतो, पण स्वतःला कधीच विचारत नाही की मी माणूस म्हणून किती चांगला आहे. ह्याचा लेखाजोखाच नाही आहे. समर्थ म्हणतात की हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा हिशोब आहे बाबा. कधी करायचा? आध्यात्मिक दिवाळखोरी आल्यावर. समर्थांनी दिवाळखोर हा शब्द अत्यंत प्रभावीपणे या ओवीमध्ये वापरला. ज्याच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, पद आहे, सगळं आहे, मग तो दिवाळखोर आहे का? आहे. शांतताच नाही ना. पैसा आहे पण शांतता नाही, प्रसिद्धी आहे पण प्रेम नाही, पद आहे पण विवेक नाही, परमेश्वराचं नामस्मरण नाही, तो आध्यात्मिक दृष्ट्या दिवाळखोर आहे. असेल रे, भौतिक तुझ्याकडे भरपूर आहे, द्वैतातलं भरपूर आहे, अद्वैताचं काय? अंतरी शांतता नाही, विवेक नाही, नामस्मरण नाही, आध्यात्मिक दिवाळखोर तोच. या ओवीची मुख्य शिकवण अशी की रोज आत्मपरीक्षण करा, स्वतःच्या चुका स्वीकारा, मोठ्या मनाने स्वीकारा. चुकलो तर चुकलो म्हणा, मनाचा हिशोब ठेवा. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करा आणि विवेकाशिवाय केलेली साधना निष्फळ असते याची जाणीव ठेवा. जो साधक दररोज स्वतःच्या मनाचा, विचारांचा, कृतींचा प्रामाणिकपणे हिशोब ठेवतो तोच आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध असतो, प्रगल्भ असतो. आत्मपरीक्षण टाळणारा आणि सतत बाहेरून दिखावा करणारा, श्रीमंत असल्याचा दाखवणारा, हा अंतःकरणाने दिवाळखोर असतो. हे जीवनसूत्र आहे बघा. दररोज रात्री आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आज माझ्या मनामध्ये परमेश्वराबद्दल असलेलं नामस्मरण वाढलं का स्वतःबद्दल असलेला अहंकार वाढला? हा प्रश्न विचारला पाहिजे. या एका हिशोबाने आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतं. बघा, 4थी ओवी, एक मिरासी साधती, एक सीध्या गावावी ती, व्यापकपणाची स्थिती ऐशी आहे. सांगितलं समर्थांनी या ओवीमध्ये की या जगामध्ये प्रत्येकाला समान संधी मिळते, पण प्रत्येक जण तिचा समान उपयोग करत नाही. काही जणांना चांगले संस्कार मिळतात. एकाच घरामध्ये 2, 3, 4 भावंड आहेत, सगळ्यांवरती समान संस्कार आहेत. कुणी कसे घेतले? अहो दिले हो. आई वडिलांनी, आजी आजोबांनी संस्कार दिले, पण त्यांनी घेतलेच नाहीत. ती 4 पोर आहेत, 2 दारू पिते, 2 बरी येते, 1 चोऱ्या करते. काय करावं? संस्कारात कमी पडलो का? समान संस्कार दिले होते. ही सगळी एकाच शाळेत जात होती, एकाच घरात राहत होती, पण यांचे विचार
वेगवेगळे, कारण संस्कार दिले जात होते पण ते घेतले जात नव्हते, स्वीकारले जात नव्हते. बरोबर आहे का? सहज मिळतं, सहज संस्कार सहज मिळतात, घेतले पाहिजे, जतन करता आले पाहिजे, टिकवून ठेवता आलं पाहिजे. सगळं सगळं मिळूनही अहंकार, आळस, अविवेक, वाईट संगत याच्यामुळे तर गमवावं लागलं हो. समर्थांचा मुख्य संदेश आहे की मिळवणं हे नशिबात असू शकतं. नशिबाने मिळते एखादी गोष्ट, चांगले संस्कार, चांगलं कुटुंब, नशिबाने एखाद्या चांगल्या घरात जन्माला आलास बाबा तू, पण ते चांगलं पण, ते चांगले संस्कार हे टिकवता आले का? तर ते टिकवण्यासाठी विवेक लागतो, पुरुषार्थ असावा लागतो. मिरासी याचा अर्थ होतो, मिरासी म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती, है ना. मिरासी म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. पण ती संपत्ती कुठली आहे? चांगल्या संस्कारांची आहे, भक्तिमय वातावरणाची आहे, सद्गुरु कृपेची आहे, सत्संगाची आहे आणि आध्यात्मिक प्रवृत्तीची आहे. हे सर्व पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आणि या जन्मातील भाग्यामुळे आपल्याला मिळू शकतं, परंतु ते टिकवण्यासाठी मात्र स्वतःची साधना करावी लागते, उपासना करावी लागते, टिकवावं लागतं बाबा. नशिबाने मिळतं आणि कर्मानं जातं, असं झालं नाही पाहिजे. बघा समर्थ सांगतात, एक उदाहरण आहे, दुर्योधनाला मोठं राज्य, पराक्रमी बंधू, श्रेष्ठ गुरु मिळालं, हे सर्व काही मिळालं, पण त्या दुर्योधनाकडे काय होतं? अहंकार होता, मत्सर होता आणि सगळं काही गमावून बी बसला बाबा. हीच काय होती? त्याची कर्मदरिद्रीपणाची लक्षण होती. आणि बघा भक्त प्रल्हाद आहे, भक्त प्रल्हाद कुठे जन्माला आला? बघा त्याचा छान सुंदर असा दृष्टांत आहे. भक्त प्रल्हाद जेव्हा त्याची आई गर्भवती राहिली, भक्त प्रल्हाद जेव्हा गर्भामध्ये होते, तेव्हा इंद्राला वाटलं की अरे हा हिरण्यकशिपू इतका आपल्याला त्रास देतो, याचा मुलगा आपल्याला किती त्रास देईल. म्हणून काय केलं, त्याने ठरवलं की आता ह्या मुलाचाच आपण जीव घ्यायचा आणि ह्या जन्माला जीव द्यायचा नाही, आणि मग आपला पुढचा प्रश्न सुटून जाईल. म्हणून भगवान इंद्राने काय केलं, इंद्रदेवाने ठरवलं की हिरण्यकशिपूच्या बायकोचं अपहरण करायचं आणि तिकडच तिलाही मारून टाकायचं आणि त्या गर्भामधल्या बाळालाही मारून टाकायचं. आणि हे सगळं पाहिलं नारदांनी. नारद म्हणले असं करू नका इंद्रदेव, त्या माऊलीचं मी बाळणपण करतो. आणि मग ते घेऊन गेले, है ना, नारद मुनी घेऊन गेले. आणि नारद मुनी अखंड अखंड विष्णू स्मरणामध्ये असायचे, नारायण नारायण नारायण. आणि हे अखंड अखंड त्या गर्भामध्ये असलेल्या भक्त प्रल्हादांनी ऐकलं, त्याच्यावरती उत्तम गर्भसंस्कार झाले आणि तो काय झाला, तो जन्माला आला, नारायण नारायण म्हणू लागला. तो दैत्य कुळातला होता, राक्षस कुळातला जरी असला तरी छान उत्तम संस्कार त्याच्याकडे होते. आणि मग आनंद झाला, हिरण्यकशिपूला मुलगा झाला. आणि हिरण्यकशिपूने जेव्हा पाहिलं की तो नारायण नारायण म्हणतोय, अरे हे काय म्हणतोय हा. आणि मग तिथून भगवान नृसिंह त्या भक्त प्रल्हादासाठी त्या ठिकाणी आले. पाहिलं आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे. बघा ना, दोन विद्यार्थी एकाच विद्यालयामध्ये शिकतात. पहिला योग्य वेळी योग्य निर्णय घेतो, मेहनत करतो, शिक्षकांचा गुरूंचा आदर करतो. दुसरा काय करतो, वेळ वाया घालवतो, चुकीच्या संगतीमध्ये राहतो, शिक्षकांची टिंगल टवाळी करतो. दोघांना संधी समान मिळाली होती, कॉलेज समान होतं, लेक्चर प्रोफेसर सगळे समान होते, फी पण समान होती, पण परिणाम वेगळे झाले. एक नापास झालं, एक पास झालं. भगवंत प्रत्येकाला नाम, सगळ्यांना नाव एकच दिलंय, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय महा. समान, एक समान मंत्र प्रत्येकाला मिळतो बैठकीमध्ये. सद्गुरु श्रवण एक समान आहे, प्रत्येकाला समान संधी आहे श्रवणाची, उपासनेची. परंतु जो नियमित उपासना करतो, साधना करतो ना, तो आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करतो. आणि जो श्रवणाला येतो आणि दुसरंच काहीतरी विचार करत बसतो, झोपतो, काहीतरी कुठंतरी दुसऱ्याची टिंगल टवाळी करतो, तो हळूहळू आध्यात्मिक मार्गापासून दूर जातो आणि त्याचं अधःपतन होतं. समर्थ म्हणतात हा अपवाद नव्हतंच, हा जीवनाचा सार्वत्रिक नियम आहे की जो मेहनत घेतो तो माणूस पुढे निघून जातो. कुठल्या क्षेत्रात मेहनत घेतली त्या क्षेत्रामध्ये तो चांगला पुढे निघून जातो. आणि जो निष्काळजी आहे तो मागे पडणार आहे. नम्र माणूस कायम उंचावतो आणि अहंकाराचं घर खाली असतं, गर्वाचं घर खाली असतं. अहंकारी माणूस खाली येतो.
आजच्या काळामध्ये अनेकांना उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य, कुटुंब, आर्थिक साधनं हे सगळं मिळालेलं आहे, सगळं मिळालेलं आहे. कुठेही मागे पडलेलं नाही आपण. पण जर त्याचा उपयोगच केला नाही तर हे सगळं नष्ट होऊ शकतं. चांगलं उत्तम आरोग्य मिळालंय, रोज सूर्यनमस्कार केले, प्राणायाम केला, हसणे केले, चांगलं आहे है ना. ते टिकवता आलं पाहिजे. मिळालेलं जपणं हे मिळवण्यापेक्षा मोठं आहे. पुन्हा श्रवण करा, मिळालेले जपणे हे मिळवण्यापेक्षा मोठं आहे. समर्थांनी सांगितलं, पूर्वसंचित संधी देते, पूर्वसंचित असलेली पुण्य आहे ना आपल्याला संधी देते, पण पुरुषार्थ त्या संधीचं रूपांतर यशामध्ये करत असतो. बघा, अहंकार आणि निष्काळजीपणा हे आध्यात्मिक जीवनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. प्रत्येक संधी ही ईश्वराची देणगी समजून तिचा सदुपयोग आपण केलाच पाहिजे. काहींना पूर्व पुण्याईमुळे सद्गुरू मिळतात, संस्कार मिळतात, संधी सहज मिळते बरं का, पूर्व पुण्याई असते त्यांची, नाही असं नाही. तर काही जण अविवेकाने, आळसाने आणि अहंकारामुळे मिळवलेलं सुद्धा गमावून टाकतात. तो दुर्योधनासारखं. दुर्योधनाकडे अधर्म होता, म्हणून संधीपेक्षा त्या संधीचं जतन करणं आणि योग्य उपयोग अधिक महत्वाचा आहे. भगवंताने दिलेली प्रत्येक देणगी म्हणजे सद्गुरु कृपा आहे, आत्मज्ञान आहे. अहो, हा वेळ म्हणजे भगवंताने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. हा वेळ कुठं लावायचा, कुठलं नामस्मरण करायचं, विषय वासनेमध्ये अडकायचं का भगवंतांच्या चरणी जाण्याचा प्रयत्न करायचा. हे आरोग्य मिळालंय, सर्वात मोठी देणगी आहे. ही संधी मिळाली आहे, हिचं जतन करणं, सदुपयोग करणं हीच खरी उपासना आहे. बघा, 5वी ओवी आहे, जेने जे मणी धरिले ते आधीच समजले, कृत्रिम अवघेच खुंटले सहजची येणे. सांगितलं समर्थांनी या ओवीमध्ये की विवेक, अंतर्दृष्टी आणि निष्कपटपणाचं महत्व समर्थांनी सांगितलं. जो साधक सतत आत्मपरीक्षण करतो, लोकांचा स्वभाव समजून घेतो आणि ईश्वराशी जोडला जातो, त्याच्यामध्ये अंतर्ज्ञान म्हणजे इनर इन्साइट विकसित होतं. त्याला लोकांच्या चेहऱ्यावरूनच नव्हे तर त्यांच्या विचारांची दिशा आणि लोकांच्या भावना त्या चेहऱ्यावरून समजू लागतात. परंतु समर्थ लगेच सांगतात की कृत्रिम अवघेची खुंटले म्हणजे दिखावा, खोटेपणा आणि अभिनय, नौटंकी फार काळ टिकत नाही. शेवटी टिकून राहते ती सहजता, सत्य आणि प्रामाणिकपणा हेच जिंकणार आहे. बघा तुम्ही, निर्मळ मनाला दुसऱ्या मनातील भाव सहज सहज कळतात, त्यासाठी आपण निर्मळ असायला लागतं. पण कपटाने जगणारा स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकतो, स्वतःच्या खड्ड्यामध्ये, खणलेला खड्डा होता दुसऱ्यासाठी, तोच पडला त्यात. ते आधीच समजले. याचा अर्थ असा नाही की साधकाला चमत्कारिक शक्ती अशी प्राप्त होते, त्याला सगळं काही समजतं. समर्थ म्हणतात की विवेकातून येणारी अंतर्दृष्टी आहे ती. समर्थ याच्याबद्दल बोलतात ना, विवेकातून येणाऱ्या अंतर्दृष्टीबद्दल समर्थ बोलत. ज्याचे मन शांत आहे, ज्याचा अहंकार कमी झालेला आहे, जो लोकांचे बारकाईने निरीक्षण करतो, त्याला समजतं की कोण सत्य बोलत आहे, कोण स्वार्थासाठी जवळ येत आहे, कोण स्वार्थासाठी सेवा करतोय आणि कोण प्रसिद्धी शोधतो. बैठकीला येणारे सुद्धा आहेत. बैठकीला जातो हे सांगायचं असतं म्हणून बैठकीला येणारी ती वेगळीच आहे. ती ह्या अनुभवातून कळत असतं. बघा, महाभारतामध्ये दुर्योधन श्रीकृष्णाला आदराने भेटला. बाहेरून सर्व काही योग्य दिसत होतं, अत्यंत नम्र, अवलय आदर हो. श्रीकृष्णाला भेटायला आला तो दुर्योधन. मग काय, कसं चाललंय, सगळं बाहेरून सगळं बरं चाललंय, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही, आता काही युद्ध होत नाही असं वाटत होतं. पण श्रीकृष्णांनी त्याच्या मनामध्ये असलेलं अहंकार, कपट अंतर्दृष्टीने ओळखलं होतं. या कशासाठी आलाय श्रीकृष्ण, सॉरी ते त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी त्याच्या बाह्य आदराला बोलून कोणताही निर्णय घेतला नाही. तू किती गुळमाड गोड बोल, मला माहिती आहे तू कशाला आलायस. बरोबर आहे का? असंच आहे, कळालं पाहिजे आपल्याला. आणि ह्यासाठी काय, कृत्रिम अवघेची खुंटले समर्थ अत्यंत सुंदर असं सत्य सांगतात की खोटेपणा, तर दुर्योधनाचा जो आदर होता तो खोटा होता, माहित होतं श्रीकृष्ण स्वारींना. तो थोडा वेळच चालला तिथं. खोटेपणा काही दिवस चालेली, लोक काही दिवस फसतील, पण सत्य मात्र त्या ठिकाणी समोर येणारच. आणि एकदा का सत्य आलं की तो
खोटेपणा टिकून नाही राहणार, टिकूच शकणार नाही ते सत्यापुढं. एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती दाखवतो, माझ्यासारखं धार्मिक आध्यात्मिक कोण आहे का, नुसतं स्टेटस बघा माझे. व्हॉट्सअपला सकाळी उठलं की 10-15 स्टेटस फोटो लावतंय, 5-7 ग्रुपवरती तेच तेच फॉरवर्ड करतंय, आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये तेच अहंकार, चिडचिड, रागराग, लोभ, असत्य, वासना ह्याच्याच मनामध्ये भरलेली असते. आणि एक दिवस असा कुठंतरी सापडतो ना, मग त्याचा मुखवटा तो उतरून पडतो. म्हणून समर्थ म्हणतात की कृत्रिमपणा शेवटी संपून जातो. सहजता म्हणजे जीवनामध्ये जसे आहे तसे राहणे, मन, वाणी आणि कृती यांच्यामध्ये एकरूपता असणे, दिखावा न करणे. तुकाराम महाराज सांगतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ ही सहजता आहे. ना, अंतरी निर्मळ असला ना, त्याची वाचा सुद्धा कशी असते, परा, प्रशंती, मध्यमा, वैखरी हे सगळं रसाळ असतं. बरोबर आहे का? बघा, या उवीची मुख्य शिकवण काय? निर्मळ मनाने विवेक आणि अंतर्दृष्टी वाढते, अनुभवातून माणसाचे खरे स्वरूप समजू लागते, खोटेपणा आणि दिखावा कायम टिकत नाही. सहजता, सत्य आणि निष्कपटपणा हेच संतांचे खरे अलंकार आहेत. ज्याचे मन निर्मळ आणि विवेकी असते त्यालाच लोकांचे खरे भाव सहज ओळखता येतात. कारण कृत्रिमपणा क्षणिक असतो, पण सत्य आणि सहजता हीच परमेश्वराची भाषा आहे. दिखाव्याने लोकांना काही काळ प्रभावित करता येतं, परंतु सहजता आणि सत्य निष्कपट प्रेमाने त्यांच्या हृदयामध्ये कायमचं स्थान मिळत असतं. बघा पुढची ओवी, अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. अत्यंत अत्यंत सूक्ष्म व्यवहार ज्ञान आणि आध्यात्मिक शिस्त सांगणारी ओवी आहे. उत्तम श्रवण करायचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या सततच्या सहवासामुळे, त्याच्या जवळ आजूबाला राहिल्यामुळे जवळीक वाढते, लगट वाढते, आणि अति जवळीक, अति परिचय यामुळे त्या व्यक्तीच्या गुणांचं महत्व कमी वाटू लागतं. काय रोजच आहे बाबा, काय, आणि यातून त्याची अवज्ञा होते, अपमान होतो, आणि त्याची शक्यता निर्माण होते. म्हणून सद्गुरू किंवा श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात असताना आपण अति मोकळेपणाने, निष्काळजीपणाने किंवा त्यांना गृहीत धरण्याची वृत्ती आपण ठेवू नये बरं का. इथे विश्रांती घेऊ नये असं सांगितलं, म्हणजे शारीरिक विश्रांती घेऊ नये असा अर्थ नाही. 8 तासाची झोप घ्यायची, भरपूर झोप घ्यायची. सद्गुरु कृपा मिळाली आहे, आता आपलं काम झालं आहे, अशा पद्धतीनं निष्काळजीपणामध्ये जाऊ नये, याचा अर्थ तसा आहे. ही ओवी आपल्याला परिचय आणि आदर यातलं संतुलन शिकवते. सुरुवातीला एखाद्या म्हणजे संताचा, सद्गुरूंचा सहवास मिळाला की मनामध्ये प्रचंड आदर असतो. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द, त्या संताचा प्रत्येक शब्द अगदी मौल्यवान वाटतो. त्यांची प्रत्येक कृती अगदी अर्थपूर्ण वाटते. त्यांच्या दर्शनाने मन भरून येतं. पण तोच सहवास सतत लाभला की मन म्हणू लागतं, अरे हे तर काय नेहमीच आहे, मी सांगतो आता ते पुढे काय करणार आहे. आणि इथूनच धोका सुरू होतो. अति परिचय झाला, अति सलगी झाली की तिथं अवज्ञा झाली, अपमान झाला. सुरुवातीला श्रद्धा असते, नंतर सलगी वाढते, आणि मग सलगी वाढली की गृहीत धरण्याची वृत्ती येते, आणि तिथून अवज्ञा होऊ शकते. बघा, समर्थ सांगतायत की आजकालच्या जीवनामध्ये आई वडील आपल्या सोबत सतत असतात. आई वडील सतत आपल्या सोबत असतात, म्हणून आपल्याला त्यांचं महत्व कमी वाटतं. जेव्हा आपण घरी असतो ना, आई वडील, हा आता काय, आई आली आई अशी म्हणणार, बाबा तसे म्हणणार, अति परिचय झाला ना. आणि जेव्हा हॉस्टेलला येतो ना, चादरीत तोंड घालून रडतो. मग येते आठवण. मग दूर गेलं की आई वडिलांच्या प्रत्येक शब्दाची, त्यांच्या प्रत्येक प्रेमाच्या हाकेची किंमत त्याला कळते. मग ज्याच्या सतत सहवास मिळत होता ना, त्याची किंमत आपल्याला समजली नव्हती. आधी आई बाबा आपल्या सोबत राहायचे, आई बाबांसोबत जेवायला मिळायचं, आधी आईच्या हातचं खायला मिळायचं, बाबांचा प्रेमाचा काय तो सल्ला मिळायचा है ना. पण नंतर काय झालं, अति सहवासामुळे कधी त्यांच्यासोबत असताना त्यांच्याशी प्रेमाने बोलला नाही, आणि बाहेर गेल्यावर मात्र त्यांची किंमत त्याला कळाली. बघा, समर्थांनी इथे सांगून दिलं, सततचा सहवास श्रद्धा कमी करण्यासाठी नसून सततचा सहवास जो आहे ना, तो श्रद्धा
आणि आध्यात्मिकता अधिकाधिक दृढ करण्यासाठी असावा. परिचय वाढला तरी आदर, नम्रता आणि कृतज्ञता कमी होऊ देता कामा नये. बघा 7वी ओवी, आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हेत चुकत गेला समुदायाचा. समर्थांनी सांगितलं, एखाद्या व्यक्तीने आळस केला, कामामध्ये निष्काळजीपणा केला तर त्याला त्याचे परिणाम केवळ त्याच्यावरतीच होत नाहीत तर संपूर्ण कामकाजच बिघडून जातं. बघा, एखाद्या समूहाचे किंवा संस्थेचे काम असेल आणि ती प्रमुख व्यक्ती आहे ना, संचालक जर असेल, त्याचा डिरेक्टर तोच जर आळशी असेल ना, मग ते म्हणते काय नाही, ती 1 वाजता म्हणले की 3ला येते, काय टेन्शन नाही घ्यायचं, आपण बी बसायचं, ती बी येत नाही. मग त्या समुदायाचा मूळ हेतू हळूहळू विसरला जातो, आळशी होतात सगळेच. आणि एखाद्या व्यक्तीचा आळस कधी कधी संपूर्ण व्यवस्थेचं, त्या इन्स्टिट्यूटचं, त्या संस्थेचं, सगळ्याचं नुकसान करायला लागतात. इथे आळस हा शब्द फक्त शारीरिक आळसासाठी नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आळसाचे अनेक प्रकार आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून इथं आळस आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायचं आहे. उपासना पुढे ढकलणे, बैठकीला पुढे ढकलणे, आत्मपरीक्षण टाळणे, चूक मान्य न करणे, ज्ञान मिळवूनही आचरण न करणे, योग्य काम माहीत असूनही ते न करणे, उद्या करू, परवा करू, बघू की, करू की, अशी वृत्ती ठेवणे, हा आध्यात्मिक आळस आहे, अंतर्मनाचा आळस आहे, सगळ्यात धोकादायक. शारीरिक आळस काही थोडंसं नुकसान करेल, पण विवेकाचा आळस संपूर्ण जीवनाचं दिशा आणि दशा बिघडवून टाकणारा आळस आहे बरं का. बघा, अंतर्हेत चुकत गेला, ह्या ओवीतली सर्वात सूक्ष्म ओळ आहे. अंतर्हेत, अंतःकरणातील हेतू, उद्देश. एखादा समुदाय, एखादी संस्था, एखादा साधकाचा समूह एखाद्या उच्च उद्देशाने निर्माण झालेलो असतो, तेव्हा प्रचंड आता आपल्याला हे करायचं आहे, याच्यासाठी आपण एकत्र आलोय आणि करायचंय, आपण आत्मोन्नतीसाठी एकत्र आलोय असं समजून जर एखादा समूह त्या ठिकाणी निर्माण झाला सगळ्या साधकांनी मिळून, आणि जो जसा काळ पुढे गेला तस तसं बाह्य व्यवहार वाढत गेले, यांच्यामध्ये काय झालं, बैठक वाढली, मीटिंग, आपल्याला एखाद्या मीटिंग केली पाहिजे, मॅनेजमेंट लागतं, मग तू अध्यक्ष हो, मी उपाध्यक्ष होतो, त्याला खजिनदार कर, ह्याला सचिव कर, मग ते म्हणतो मी अध्यक्ष आहे आणि तू उपाध्यक्ष आहे, मग तू जरा खालच्या खुर्चीवर बस की, मी आल्याशिवाय मीटिंग कशी चालू केली, मग ह्यांच्यात त्यांची स्पर्धा वाढायला लागली, वाद वाढायला लागले, आणि हळूहळू कशासाठी एकत्र आलो होतो ती सुरू होऊन गेलो आणि अधोगती सुरू झाली. मला अध्यक्ष केलं नाही, त्याला अध्यक्ष केलं, झाली अधोगती. एखादा साधक म्हणतो मला आत्मज्ञान प्राप्त करायचंय, तो सद्गुरूंकडे जातो, नामस्मरण करतो, उपासना करतो, ग्रंथ वाचतो आणि काही दिवसांनी त्याची साधना नियमित होते, पण नंतर तो म्हणतो आज वेळ नाही, कंटाळा आलाय, झोप लागली, उद्या करू, आज थकलोय, नंतर बघू, आळस सुरू झाला, हळूहळू उपासना कमी झाली आणि शेवटी साधकाला हे आठवच नाही की आपण साधना कशासाठी चालू केली होती, बाबा विसरलोच, आणि यालाच अंतर्हेतच चुकत गेला असं समर्थांनी म्हटलेलं आहे. बघा, एक सुंदर अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. दररोज स्वतःला विचारलं पाहिजे की मी माझ्या जीवनाचा कारभार चालवतोय की मी माझ्या आळसाचा कारभार चालवतोय, आळसावरती जीवन चालवतोय. जर आळस निर्णय घेत असेल तर जीवन हळूहळू दिशाहीन होतं, दिशा आणि दशा सगळं बदलून जातं. पण जर विवेकाने निर्णय घेतला असेल तर जीवन साधनेकडे, उपासनेकडे स्थिर होतं. आळस हा फक्त कामचुकारपणा नाही, तर आळस आपल्या जीवनाच्या मूळ उद्देशापासून दूर नेणारी एक वृत्ती आहे. कर्तव्यामध्ये जागरूकता, साधनेमध्ये सातत्यता आणि जीवनाचा मूळ हेतूची सतत आठवण हीच या ओवीची खरी शिकवण आहे. आळस आला की काम थांबतं, काम थांबलं की शिस्त जाते, शिस्त गेली की हेतू विसरला जातो आणि हेतू विसरला की जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून जातं. समर्थांनी सांगितलं बघा, 8वी ओवी, उदंड उपासनेची कामे लावीत जावे नित्य नियमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. उपासना, साधना, सत्कर्म, समाज योगी कार्य अशी भरपूर चांगली कामं रोजच्या रोज नित्य नियमाने स्वतःला आपण लावून घेतली पाहिजेत. असं केल्यानंतर कृत्रिमपणे रिकामा वेळ काढण्याची गरज उरत नाही, नैसर्गिक होतं. उपासना म्हणजे केवळ पूजा अर्चना नव्हे, तर नामस्मरण, स्वाध्याय, श्री सेवा, सदाचार, परोपकार आणि आत्मपरीक्षण असा व्यापक अर्थ आहे त्या उपासनेचा.
मन रिकामं ठेवू नये. मनाला एखादं काम दिले नाही तर ते मन स्वतःच काहीतरी काम करतो. मनाला रिकाम नाही ठेवायचं, मनाला सतत गुंतवून ठेवायचं. मग मन स्वतःची कामं करतं. मग स्वतः मन जर रिकामं असेल तर ते स्वतःच काय करतं, एकतर ते भूतकाळात जाईल, नाही भविष्य काळातली चिंता करल, काहीतरी कल्पना विलास करल, कोणाची तर तुलना करल, कोणाचं तरी मत्सर करल आणि अनावश्यक विचार करत राहील ते मन आणि आपण थकून जाऊ. म्हणून साधकाने मनाला सत्कर्माची दिशा दिली पाहिजे. समर्थांचा उपाय अत्यंत व्यावहारिक आहे. रिकामं बसायचं नाही, स्वतःला उपासनेमध्ये गुंतवून ठेवायचं. उदंड उपासनेची कामे, ही ओवी फार सुंदर आहे. समर्थ म्हणत नाहीत की फक्त एकच साधना करा, समर्थ म्हणतात की उदंड उपासनेची कामे, म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची सत्कर्मे असतात. नामस्मरण आहे, ध्यान आहे, स्वाध्याय, गुरुचरित्राचं वाचन आहे, संत वाङ्मयाचं श्रवण आहे, बैठक आहे, देवपूजा आहे, सत्संग आहे, गरजूंची सेवा, अन्नदान, रक्तदान, समाजसेवा, झाडं लावणं, सद्विचार, आत्मपरीक्षण, शरीराची योग्य सेवा घडवणं, कर्तव्याचं प्रामाणिक पालन करणं. त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक कृती हा उपासनेचा, साधनेचा भाग बनतो. नित्य नेमे ही ओवी अत्यंत महत्वाची, या ओवीतली अत्यंत महत्वाची संकल्पना. उपासना ही अधूनमधून करायची गोष्ट नाही, नित्य नेमे. आज खूप उपासना केली, आज खूप नामस्मरण केलं, आता पुढचं 15 दिवस काय करायचं, यापेक्षा रोज थोडी थोडी नित्य उपासना, नित्य साधना अधिक प्रभावी आहे, अधिक प्रभावी आहे. बघा ना, अवकाश कैसा कृत्रिम आहे, मला वेळच मिळत नाही, ही आजच्या माणसाची नेहमीची तक्रार आहे. नाही हो, वेळच नाही उपासना, ते बैठकीला येत होत पण टाइमच नाही, लय लय बिझी शेड्यूल. तुला वेळ नाही की तू वेळ योग्य कामाला देत नाही, हे सांग. मनोरंजनासाठी वेळ आहे, मोबाईल स्क्रोल करायला वेळ आहे, सोशल मीडियावरती रील बघायला वेळ आहे, निरर्थक चर्चा, त्या चर्चेतून वाद घालायला वेळ आहे, पण उपासनेसाठी वेळ नाही. समर्थ म्हणतात जीवनामध्ये सत्कर्म भरून टाकायची, मग कृत्रिम रिकामेपणा निर्माण करण्याची गरज भासणार नाही. उत्तम कर्म करत राहायचं. बघा, समर्थ म्हणतात की अवकाश म्हणजे विश्रांती नव्हे. इथे एक सूक्ष्म फरक लक्षात घेतला पाहिजे. समर्थ शरीराला आवश्यक विश्रांती घेऊ नका असं म्हणत नाही. शरीराला विश्रांती गरजेची आहे, 8 तास झोपायचं बिंदास भरपूर, पण मनाला आळशी, निष्क्रिय आणि दिशाहीन ठेवणं हे योग्य नाही. विश्रांती घ्या, पण निष्क्रियता वाढवू नका. शरीराला विश्रांती, मनाला शांतता, बुद्धीला स्वाध्याय आणि जीवनाला सत्कर्म, हीच समर्थांची दूरदृष्टी जीवन आहे. बघा, मागल्या ओवीत समर्थांनी सांगितलं, आळस केला तरी मग कारभारची बुडाला. मग त्यावरती उपाय सांगितलं, उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे. म्हणजे आळसाचा उपाय फक्त आळस करू नये असा उपदेश नाही, त्याऐवजी स्वतःला चांगल्या कार्यामध्ये व्यस्त ठेवावं, गुंतून ठेवावं. रिकामेपणाला जागा दिली तर आळस येणारच आहे, सत्कर्माला जागा दिली तर चैतन्य निर्माण होणार आहे. आजच्या काळामध्ये या ओवीचा अर्थ असा घेता येईल की सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल न पाहता काही मिनिटं तरी कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडल, विष्णुपत्नी नमस्तुभ्य, पादस्पर्श क्षमस्व, वासुदेवम सुतम देव, कंसचानूरमर्दनम, देवकी परमानंद कृष्णम वंदे जगद्गुरुम. काही नामस्मरण आहे. सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहण्याच्या ऐवजी हे केलं, थोडस स्वाध्याय केला, सूर्यनमस्कार केले, प्राणायाम केला, स्वतःशी प्रामाणिक राहिलं, आठवड्यातून काही वेळ समाजसेवा केली, एखादं झाड लावलं, उत्तम आहे ना. दररोज स्वतःला विचारलं, आज मी नेमकं कोणतं चांगलं कर्म केलं, चांगलीच कर्म केली बाबा तू, उत्तम. अशा प्रकारे जीवनामध्ये सत्कर्माची शिस्त निर्माण होईल आणि मग मनाला निरर्थक विचारांसाठी कमी जागा मिळेल. साधा आहे हो, साधा आहे. या ओवीचा सार असा आहे की जीवनामध्ये सत्कर्माची आणि उपासनेची अशी शिस्त निर्माण करा की आळस, निष्क्रियता आणि निरर्थक विचारांना जागाच उरणार नाही. आणखी एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं या ओवीचा सार, तर रिकामे मन हे विकारांचे घर असते आणि सत्कर्मामध्ये गुंतलेले मन मात्र साधनेचं, उपासनेचं मंदिर असते. बघा,
म्हणून या ओवीचा साधकासाठी असलेला सुंदर संकल्प आहे की आजचा दिवस वाया घालवणार नाही. माझ्या वेळेचा काही भाग मी शरीरासाठी, काही भाग मी कर्तव्यासाठी, काही भाग हा समाजासाठी आणि काही परमेश्वराच्या स्मरणासाठी मी तो वेळ अर्पण करणार आहे. बघा पुढची ओवी. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. सांगितलं समर्थांनी. चोर भांडारी करावा. जो मनुष्य पूर्वी चुकीच्या मार्गावरती होता, चुकीच्या प्रवृत्तीचा होता, त्याच्यावरती लगेच अविश्वास न ठेवता त्याला जबाबदारीने सुधारण्याची संधी द्यावी. घसरताच सांभाळावा. आणि तो एखाद्या चुकीच्या मार्गावरती जाऊ लागला असल, घसरत असल, तर त्याला सोडून न देता वेळीच आधार देऊन त्याला सावरून घ्यावा. गोवा मूर्खपणाचा काढावा. त्याच्यातील अज्ञान, अविचार, हट्टीपणा, मूर्खपणा हळूहळू बाजूला काढावा. हळूहळू हळूहळू सांगितलं ना समर्थांनी. माणसाचे स्वभाव दोष एका दिवसात जाणार नाहीत. म्हणून संयमाने, प्रेमाने आणि योग्य मार्गदर्शनाने त्याच्यामध्ये शाश्वत परिवर्तन घडवावे. या ओवीचा गाभा आहे की माणसाला टाकून देऊ नये, त्याला घडवावं. एखाद्या व्यक्तीमध्ये दोष आहेत म्हणून त्याला कायमचं वाईट समजणे हे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य नाही. कारण मनुष्य हा परिवर्तनशील आहे, तो बदलणार आहे. आज जो चुकत आहे तो उद्या योग्य मार्गावरती येऊ शकतो, आणि जो आज योग्य मार्गावरती आहे तो उद्या चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो. म्हणून समर्थांचा दृष्टिकोन असा आहे, दोष पहा, आहेत ना दोष, ओके, पण माणूस सोडू नका. आज बिघडलं उद्या ते चांगलं होईल, आणि जे आज चांगलं आहे ते उद्या बिघडेल होईल. दोन्हीकडनं शक्यता आहे. चोर भांडारी करावा. चोर म्हणजे केवळ चोरी करणारा मनुष्य असा संकुचित अर्थ त्या चोर या व्याख्यामध्ये नाही आहे. अविश्वसनीय, स्वार्थी, दोषयुक्त किंवा अव्यवस्थित व्यक्ती योग्य जबाबदारी देऊन, असा एखादी व्यक्ती असते त्याच्यावरती आपण चांगली जबाबदारी देतो आणि तिच्यातला चांगुलपणा जागृत करण्यासाठी ती कला सूचित केलेली आहे. भांडारी म्हणजे संपत्ती किंवा वस्तूचा सांभाळ करणारा, ज्याच्याकडे भांडार असत. भांडारी अर्थात ज्याच्यावरती विश्वास ठेवण्यास आपण घाबरतो, त्याला योग्य मार्गदर्शनाखाली जर जबाबदारी दिली तर त्याच्यातील प्रामाणिकपणा किंवा कर्तव्य भावना जागृत होऊ शकते. हा माणूस घडवण्याचा दृष्टिकोन समर्थांनी आम्हाला दिलेला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. माणसाला सतत तो चोर आहेस, तू मूर्ख आहे, तुझ्याकडून काय होणार नाही, हेच जर त्याच्यावरती बिंबवत राहिलं, असं जर त्याला सांगत राहिलं, तर त्याचे दोष कमी होण्याऐवजी त्याची ओळख तशीच होईल, मी चोर आहे, मी मूर्ख आहे, माझ्याकडून काय होणार नाही, मी नालायक आहे. आणि अशीच ओळख तो स्वतः कायमस्वरूपीसाठी स्वीकारू शकतो. पण त्याला छोटी जबाबदारी दिली, चूक झाली आणि त्याला जर समजावून सांगितलं, त्याला सुधारण्याची संधी दिली, तर त्याच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून समर्थ म्हणतात, विश्वास अधिक जबाबदारी अधिक मार्गदर्शन अधिक संयम म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे, शाश्वत परिवर्तित झालेलं व्यक्तिमत्व आहे. घसरताच सांभाळावा ही उभी फार महत्वाची. माणूस चुकल्यावर त्याला पकडणं नव्हे, चुकल्यानंतर घसरत असतानाच त्याला सांभाळणं हे खरं मार्गदर्शन आहे. एखादा शिष्य चुकीच्या दिशेने जात आहे, एखादा कर्मचारी सतत चुकत आहे, एखादा मुलगा चुकीच्या संगतीमध्ये जात आहे, तेव्हा त्याला पूर्णपणे नाकारण्याऐवजी दिसतंय की तो घसरतोय, तेव्हा वेळीच सावध होऊन त्याला सांभाळणं. आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा हेच लागू होतं. मन साधनेतून विचलित झालं तर माझ्याकडून साधना होत नाही म्हणून सोडून द्यायचं नसतं. त्याला पुन्हा धरून आण, मना सज्जना मना सज्जना मना सज्जना, चांगला आहे तू, लई नाही, बस जरा बस, असं असतं ते. बघा, या ओवीचा अंतिम संदेश असा आहे की माणूस वाईट नसतो, त्याच्यात काहीतरी वाईट प्रवृत्ती असतात आणि त्या प्रवृत्ती बदलण्याची संधी आपण त्याला दिली पाहिजे. समर्थांचा हा संदेश नेतृत्वासाठी, शिक्षणासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि साधनेसाठी तितकाच लागू होतो. दोषी माणसाला शिक्षा देणं सोपं आहे, पण दोषी माणसाला सुधारून योग्य बनवणं हीच खरी समर्थ बुद्धी आहे. म्हणून
समर्थांनी शेवटचे 2 शब्द सांगितलं, तत्वज्ञान सांगितलं. हळूहळू 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 होणार आहे, लगेच नाही होणार. बघा पुढची 10वी ओवी. या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. ही ओवी दासबोधातील राजकारण, संघटन शक्ती आणि समाज व्यवस्थेचं अत्यंत सूक्ष्म तत्वज्ञान सांगते. या अवघ्या पाहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी. या अवघ्याच पहिल्या गोष्टी म्हणजे सुरुवातीपासून या सर्व गोष्टी आपण पाहिल्या है ना. प्राणी कोणी नव्हता कष्टी, त्यामुळे समाजातील कोणालाही अनावश्यक त्रास, दुःख आणि अडचण निर्माण झाली नव्हती. राजकारणे मंडळ वेष्टी, योग्य राजकारण, व्यवहार ज्ञान, मुत्सद्देगिरी आणि संघटन यांच्या माध्यमातून योग्य मंडळींना योग्य प्रकारे आपण जोडून ठेवलं पाहिजे. चहूकडे कसं चारी बाजूंनी सर्व स्तरावरती आपण त्यांना जोडून ठेवलं पाहिजे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला योग्य नियोजन, योग्य व्यवहारामुळे समाजामध्ये कलह न होता व्यवस्था निर्माण होते हा संदेश देतात. इथे राजकारण म्हणजे आजच्या अर्थाने केवळ राजकीय, राजपक्षीय म्हणजे नाही का आजच्या काळानुसार राजकारण नव्हे. समर्थांच्या संदर्भामध्ये राजकारण म्हणजे माणसं ओळखता आली पाहिजेत, योग्य व्यक्तीला योग्य संधी दिली पाहिजे, लोकांना एकत्र ठेवलं पाहिजे, मतभेद आपल्याला व्यवस्थित हाताळता आले पाहिजेत, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेता आला पाहिजे, समाज हितासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि विरोध निर्माण न करता कार्य आपण साधलं पाहिजे, म्हणजे व्यवहारातील विवेक झाला है ना. बघा या ओवीचा मुख्य संदेश काय आहे. ही ओवी आपल्या अंतर्मनाला लागू होते. अंतर्मनाला आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये अनेक प्रवृत्ती असतात. शरीरामध्ये काम असतो, क्रोध असतो, मोह असतो, मद असतो, अहंकार असतो, याबरोबर विवेक असतो, श्रद्धा असते, हे सगळ्यांचं मिक्सचर असतं. या सर्व प्रवृत्तीचे योग्य नियोजन झाले तरच मन शांत होतं. पण एखादीच वृत्ती जर प्रबळ झाली तर मग अंतर्गत संघर्ष सुरू होतो. बुद्धी म्हणते हे करू नको, मन म्हणतं हेच कर, इंद्रिय म्हणतात अरे भोग घे, विषय वासना घे, सुख घे, विवेक म्हणतो थांबा थांबा थांबा. या अंतर्गत हे सगळं आहे ना, अंतर्गत राजकारण, हे राजकारण समर्थांना अभिप्रेत. आध्यात्मिक साधना म्हणजे या अंतर्गत मंडळाला विवेकाच्या नेतृत्वाखाली आणणं म्हणजे उपासना साधना है ना. समर्थांच्या विचारातून एक सुंदर अशी लिडरशिप प्रिन्सिपल मिळते. योग्य माणूस अधिक योग्य काम, अधिक योग्य वेळ, अधिक योग्य व्यवहार म्हणजे संघटन कौशल्य जे यशस्वी आहे. नेत्याने प्रत्येक व्यक्तीची क्षमता ओळखलीच पाहिजे. ज्याला जे चांगलं काम जमतं त्यालाच ते दिलं पाहिजे. सर्वांना समान काम देणं म्हणजे न्याय नव्हे, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार काम देणं म्हणजे खरा न्याय आहे. बरोबर आहे का. बघा आजच्या ही ओवी घर असेल, व्यवसाय असेल, संस्था असेल, समाजकार्य असेल, अध्यात्म असेल, सर्वत्र लागू होते. प्रत्येक घरामध्ये घरात प्रत्येकाला समजून घेणं हे सुद्धा राजकारण आहे हो. व्यवसायामध्ये योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देणं हे सुद्धा राजकारण आहे. संस्थेमध्ये मतभेद असूनही सर्वांना एका ध्येयाशी जोडलेलं ठेवणं हे सुद्धा राजकारण आहे. आणि अध्यात्मामध्ये है ना, अध्यात्मात मनाच्या प्रवृत्ती है ना, विविध प्रवृत्तींना विवेकाच्या अधीन करणं हे अंतर्गत राजकारण आहे. समर्थांचं राजकारण हे म्हणजे कपट नाही आहे. समर्थांचं राजकारण म्हणजे माणसांचे मन, स्वभाव, क्षमता, परिस्थिती ओळखून समाज हितासाठी त्यांचा योग्य उपयोग करण्याचं शास्त्र म्हणजे काय आहे, राजकारण आहे. या ओवीमध्ये सर्वात महत्वाचा मंत्र असा आहे की आपले कार्य साधताना दुसऱ्याला कष्टी न करणे आणि सर्वांना योग्य ध्येयाभोवती जोडून ठेवणं हेच विवेकी राजकारण आहे. बघा पुढची ओवी. नष्टाशी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नेती. समर्थ सांगतात की व्यवहार ज्ञान, राजकारण आणि आत्मसंरक्षणाच्या तत्वज्ञानाचा गाभा काय, महत्व काय. बरोबर पाहता ही ओवी कठोर वाटते, पण आध्यात्मिक अर्थाने त्याच्यामध्ये विवेक आहे, मर्यादा आहे आणि प्रसंगानुरूप वर्तन सुद्धा आहे. हा मुख्य संदेश आहे. नष्टाशी नष्ट योजावे. दुष्ट किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीशी व्यवहार करताना त्याच्या स्वभावाचे भान ठेवून तितक्याच सावधपणे वागावे. वाचाळासी वाचाळ आणावे. अति बोलक्या, वाद घालणाऱ्या आणि शब्दांनी त्रास देणाऱ्या व्यक्तीशी त्याला समजेल अशा पद्धतीने ठामपणे बोलावे. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नेदी.
आपल्या मनामध्ये संशय, संभ्रम, गैरसमज आणि विरोधाचे गुंते निर्माण होऊ देऊ नयेत. या ओवीचा केंद्रबिंदू काय? सज्जनता म्हणजे भोळेपणा नाही. अध्यात्म म्हणजे प्रत्येकाशी एकसारखं वागणे नाही. संत स्वभावाचा अर्थ असा नाही की कोणीही आपल्याशी काही केलं तरी निष्क्रिय राहावं. करुणा असावी पण विवेकही असावा, क्षमाशीलता असावी पण आत्मसंरक्षणही असावं, नष्टाशी नष्ट योजावी. इथे नष्ट म्हणजे दुष्ट, कपटी आणि अविवेकी प्रवृत्तीचा मनुष्य. अशा व्यक्तीशी अत्यंत भोळेपणाने वागल्यास तो आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतो. वाईट व्यक्तींशी वाईट व्हायचं नाही, पण त्यांच्या वाईटपणाला बळीही पडायचं नाही. हा फरक अत्यंत महत्वाचा. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सतत फसवणूक करत असेल तर तिला वारंवार अंधविश्वासाने संधी देणं ही सज्जनता कुठे आहे? हा तर अविवेक आहे. वाचाळाशी वाचाळ आणावे. काही लोकांना शांतपणे सांगितलं तर ते ऐकत नाहीत. ते सतत बोलतात, आरोप करत राहतात, वाद वाढवतात आणि शब्दांचा वापर करून दुसऱ्याला गोंधळात टाकतात. अशा वेळी अत्यंत मवाळ राहिल्यास समोरचा व्यक्ती आपल्यावरती हावी होतो, भारी होतो. म्हणून समर्थ सांगतात की प्रसंगानुसार योग्य शब्दबळाचा वापर करा. शब्दबळाचा बरं का, याचा अर्थ शिवीगाळ किंवा अपमान नाही करायचा. ज्याला ज्या भाषेत विवेक समजतो ना त्याला त्या भाषेमध्ये ठामपणे उत्तर द्यायचं आहे. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नदी. ह्या ओवीतली सगळ्यात सूक्ष्म संदेश काय? विकल्प म्हणजे मनातील संशय, द्विधा मनस्थिती, संभ्रम, कल्पनांचे जाळे आणि गोवा म्हणजे गुंता. समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या वर्तनामुळे आपल्या मनामध्ये संशय आणि अस्थिरतेचा गुंता निर्माण होऊ देऊ नये. कारण बाहेरचा शत्रू कधी कधी एवढा धोकादायक नसतो जेवढा मनातला असतो. मनातील संशय अधिक धोकादायक आहे, समर्थांनी सांगितले. ही ओवी आपल्या मनाला देखील लागू होते. आपल्या अंतर्मनामध्ये काही प्रवृत्ती नष्ट करणार आहेत आपल्या प्रवृत्ती. क्रोध आहे, मत्सर आहे, लोभ आहे, अहंकार आहे, कपट आहे, विषय वासना आहे, यांच्याशी सरळ सरळ युद्ध करून कधी कधी त्या अधिक प्रबळ होत असतात. त्यांना विवेकाने ओळखून त्यांच्यावर योग्य साधना करणं खूप गरजेचं आहे. तसेच मनात एखादा नकारात्मक विचार आला म्हणून मीच वाईट आहे असं मानायचं नाही. विचार वेगळा आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या स्वरूप खूप वेगळी आहे. बघा ना, या ओवीचा अर्थ आधुनिक काळामध्ये खूप वेगळा आहे. आजच्या काळामध्ये ही ओवी विशेष महत्वाची आहे. सोशल मीडिया आहे, कोणी मुद्दाम वाद घालत असेल तर प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची गरज नाही, सोडून द्या. व्यवसाय आहे, समोरचा फसवणूक करणारा असेल तर फक्त विश्वास ठेवून व्यवहार करणे हे योग्य नाही. नाती कोणी सतत मानसिक असा दबाव आणि प्रेशर निर्माण करत असेल तर मर्यादा आखून ठेवल्या पाहिजेत की बाबा एवढंच तू कर. राजकारण विरोधक असणे म्हणजे शत्रू आहेत का? ते विरोधक म्हणजे विरोधक पाहिजे. आज जो विरोधक आहे ना तो उद्याचा सत्ताधारी आहे, आणि जो आज सत्ताधारी आहे तो काल परवा विरोधकच होतास, विसरू नकोस. विरोधक असणे म्हणजे शत्रू असणे नव्हे. आज तू सत्तेत आहे म्हणजे काय सत्तेचा अमरपट्टा बांधून आलास काय? विरोधक असणे म्हणजे शत्रू असणे नव्हे, पण चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करणे हे तितकंच गरजेचं आहे. व्यक्तीला नाही, वृत्तीला विरोध जरूर करा, व्यक्तीला नाही. या ओवीचा अर्थ जसा वाईट तसा आपणही वाईट व्हा असं नाही आहे. समर्थांना त्या विपरीत नाही. समर्थ म्हणतात की समोरच्याच्या स्वभावाचे भान ठेवून आपण आपल्या भान ठेवायचं समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचं, पण आपण आपला विवेक गमवायचा नाही. दुष्टाशी व्यवहार करताना आपण सावध राहावं, वाचाळाशी व्यवहार करताना ठामपणे राहावं आणि स्वतःच्या मनामध्ये अखंड विवेक जागृत करावा. बघा, चांगले असणे म्हणजे कमजोरी नव्हे, दुर्बलता नव्हे. क्षमाशील असणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. शांत असणे म्हणजे प्रत्येक गोष्ट मुकाट्याने स्वीकारणं नव्हे. विवेकाने वागा, प्रसंग ओळखा, मर्यादा सांभाळा आणि आपल्या मनात संशयाचा गुंता निर्माण होऊ देऊ नका. जगाशी व्यवहार करताना हृदयात करुणा असावी, बुद्धीमध्ये विवेक असावा आणि स्वभावामध्ये आवश्यक तेवढा कणखरपणा सुद्धा असावा. मंडळी, आतापर्यंत आपण 1 ते 11 ओव्यांचं श्रवण केलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण 12व्या ओवीपासून श्रवण करणार आहोत.
जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.